यांच्या शुभास्ते मात्र प्रदीप शिंदे यांना मात्र सन्मान चिन्ह मात्र देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। तदनंतर एक असा आवाज खरं तर वाशी गावासाठी त्यांनी मात्र बरंचसं मात्र समालोचन केलं, आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आले आणि आज त्यांच्या माध्यमातून समालोचन आपल्याला ऐकायला भेटलं। राहुल राठोड, मॅन फ्रॉम वाशी नवी मुंबई। जनसेवा हीच खरी ईशसेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर एक दमदार स्पर्धा कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 मध्ये राहुल राठोड यांचा आपण सन्मान करतोय। यस, जाऊया मॅचच्या दिशेने। जतीन आमच्याशी जोडले जात आहेत। चला मॅचच्या दिशेने वळूया। काय कमालीचा झेल पकडला होता हेमंत दुधाळे यांनी। पहिल्याच बॉलवर पहिलाच हादरा दिला होता पाकीजा यांना। तो वन डाऊन साठी आलेत ते करीम। काय ब्लॉक मध्ये चेंडू होता, तितक्याच सुंदर असा फटका मारलाय कव्हरच्या दिशेने। ओहो, कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय आर्यन यांनी। फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील। ओ हो हो हो, काय कमालीचं क्षेत्ररक्षण होतं हे। आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात आर्यन यांनी। धाव संख्या आल्या ती 2। स्ट्राइक वर असेल ते करीम। शॉर्ट मध्ये चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न आणि मिस झालाय। हा निर्धाव चेंडू असेल। 3 चेंडू टाकून झाले आतापर्यंत हेमंत दुधाळे यांचे आणि फक्त 2 धावा खर्च करून फक्त 1 विकेट घेतलाय हेमंत दुधाळे यांनी। स्लोअर मध्ये चेंडू होता, पुल केलाय आणि जाईल बॉल सीमारेषे पार। चौकार। डीजे बंद झालाय, सॉरी। थोडासा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता हेमंत दुधाळे यांचा, बट करीम यांनी तो ओळखला आणि पाठवून दिला सीमारेषे पार चौकारासाठी। 5वा चेंडू घेऊन तयार हेमंत दुधाळ। पुन्हा एकदा आपटलाय आणि पुन्हा एकदा मिस होतोय। तर हा शेवटचा चेंडू असेल मला तर वाटते या षटकातला हेमंत दुधाळे यांचा। पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू हेमंत दुधाळे यांचा। आता चकमा देण्यामध्ये सफल ठरतोय तो म्हणजे हेमंत दुधाळ आणि 1 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या आली ती फक्त आणि फक्त 6 धावा पाकीजा टीमच्या। डीजे आणि ते स्ट्राइकवर असेल आता ते म्हणजे डावखुऱ्या पद्धतीचे फलंदाज सलमान। एक घातक असे सलमान बॅट्समन, त्यांना सामोरे जातील ते तुषार जाधव, डावखुऱ्या पद्धतीचे दोन्ही ही प्लेयर्स। उडवलाय आणि बॉल जाईल सीमारेषे पार। षटकार। सलमान, आपके लिए एक खुशखबरी। अभी से आप जितने भी छक्के मारेंगे तो सोहेल की तरफ से 1 छक्के के लिए 500 का इनाम। फिर से घुमाया है
आर्यनने लेकिन झेल दान केलाय जमिनीला आणि तिथं खराब असं थ्रो. द बॅकअप चांगला होता आणि नोचा इशारा अंपायर यांचा. मिळतील 2+1 3 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. आता ही असेल फ्री हिट पाकिजा टीम साठी. अत्यंत असा गचाळ असा बॉल टाकलाय तुषार यांनी. आता कमबॅक करावं लागेल तुषार यांना, कारण की एक चेंडू मध्ये 9 धावा खर्च केला आतापर्यंत. हो, काय बॉल टाकलाय. कमबॅक करून दिला तुषार यांनी. 1 धाव तर निश्चित मिळेल तिथे. चांगला असं क्षेत्ररक्षण आर्यन यांचं. चांगला असा थ्रो. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल पाकिजा टीमला. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि धावसंख्या आली ती 16. तर त्रिमूर्ती संघाचे 12वा प्लेयर म्हणजे आशिष हर्षल सूर्यवंशी आता थोडा फॉर्मात नाहीयेत म्हणून 12वा प्लेयर बसलेत. एकेकाळी त्यांनी खूप असे क्रीडांगण गाजवलेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. अपील मागतायत पण थोडासा आवाज माईकचा आवाज थोडा कमी ठेवायचा आहे. प्लीज जरा सहकार्य करा. तर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता करीम यांचा. कमबॅक करतोय तो म्हणजे तुषार. पुन्हा एकदा खोलवरमध्ये चेंडू हलके सटवलाय. तिथे 1 धाव तर निश्चित मिळेल. विकेट किपर धावतायत, बॉल पकडतात आणि आपल्या हातातच ठेवतील आणि फक्त 1 धावेवर संतुष्टी मानायला लागेल पाकिजा टीमला. धावसंख्यामध्ये होते वाढ. धावसंख्या आली ती 17. इसका नाम सलमान आपके लिए पारितोषिक लागू है प्रत्येक हर छक्के के लिए सोहेल की तरफ से. उडाण्याचा प्रयत्न आणि तुषार यांनी पहिल्या बॉलवर षटकार खाला होता. त्यानंतर चांगला असा कमबॅक केला तुषार यांनी. डुका स्लोअर मध्ये चेंडू होता. फिरवला अक्षरशः बॉल. इतका वळलाय का बॅट्समनला काही कळलाच नाही आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 18. आशिष फुल सपोर्ट करतायत रियाल यांना. कमबॅक करून दे म्हणतायत. बघा टायमिंगची पेनल्टी लागू शकते तुम्हाला. टाइम वेस्ट नाही करायचा आहे. पहिला चेंडू रियाल घेऊन येत आहेत ते म्हणजे सलमान यांना. ओ काय वेग आहे रियाल यांचा. बट हा स्वैर मारा अंपायर इथे वळतायत आणि मिळतोय हा 1 एक्स्ट्रा धाव पाकिजा टीमला. धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या आल्या ती 19. पुन्हा एकदा षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे रियाल. सलमान यांना फुल्लर मध्ये चेंडू होता. काहीच कोणाला मिळाला नाही आणि हा मिळतोय नशिबाचा चौकार.
वेग आहे रियालच्या बॉलिंग मध्ये. अक्षरशः बॅट्समनचा मिस झाला. पाठचे दोन जे प्लेयर होते, विकेट किपर आणि सेकंड विकेट किपर, त्यांना सुद्धा काय हात घालता आला नाही. काय वेगाने बॉल टाकतोय रियाल. आता मात्र शॉट मारला, तिथे कोणीच प्लेयर नाही आणि बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. सलमान, आपके लिए अभी प्राइस बढ़ाई गई है. एक छक्के के लिए 1000 रुपए का इनाम रखा है सोहेल भाई ने आपके लिए. रियाल 2 बॉल मध्ये 2 चौके खाले आतापर्यंत रियाल यांनी. चला टाइम वेस्ट नाही करायचा आहे, टाइमर चालू आहे. चला टाइम वेस्ट नाही करायचा आहे. रियाल पुन्हा एकदा सज्ज. आपटलाय बॉल आणि बॉल जाईल इकडे. हाय तिथे प्लेयर आणि कमालीचा झेल पकडतायत ते म्हणजे हेमंत दुधाळ आणि संपतोय सलमान यांचा खेळ. दादाजी म्हणे मामाचा गाणी झाला पाहिजे. ते म्हणजे मॉसिन. रियाल पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार खाल्यानंतर आता तिसऱ्या बॉलवर कमबॅक करून दिलाय. थोडा स्पीकरचा आवाज कमी करायचा, माईकचा थोडा प्लीज. गाण्यांचा आवाज, माईकचा नका, गाण्यांचा आवाज थोडा कमी ठेवा. आदेश आहे शुभम सरांचा. धावसंख्या आली ती 27 धावा. ओ हो मारलाय, बट तिथे प्लेयर आहेत अवेलेबल आणि चांगले असा आर्यनची कॅच. आणि बघा अजय कसे धावत आले तर टाळी वाजवायला. यस यस करतायत. करीम यांना उडवण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा मारलाय, तिथे प्लेयर अवेलेबल आहेत. त्यांच्या हातातून निसटलाय तो चेंडू आणि जाईल बॉल सीमारेषे पार. चौकार. डीजे
म्हणजे आयान. उळा काय फिरकीच्या पद्धतीने बॉल टाकलाय आयान यांनी. अक्षरशः फसवा चेंडू टाकलाय आयान यांनी. पहिलाच चेंडू निर्धाव. बघा तिथे जेपी खुश आहेत. प्रत्येक जण आशिष सूर्यवंशीला प्रश्न विचारतोय, तू नाही खेळलास, तू नाही खेळलास, पण त्याला सांगायला काय जड चाललंय काहीतरी. ओ हो काय बॉल टाकलाय खोलवर चेंडू. हलके सटवलाय. तिथे आहेत अवेलेबल प्लेयर. आदित्य थ्रो करतील आणि नाही केलाय थ्रो. बॉल घेऊन येत आहेत. धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्याला ती 33 आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक या षटकातले आणि या इनिंग मध्ये सुद्धा. उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार आपली जादू दाखवतोय आयान. 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये जकडून ठेवलंय करीम यांना. आता आशिषांचा आवाज वाढलाय. हो काय बॉल टाकलाय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि मिस होतोय. त्यानंतर 1 धाव तर मिळते आणि धावसंख्यामध्ये होते वाढ. धावसंख्या आली ती 34. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. आयान काय बॉलिंग टाकतोय बघा. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अक्षरशः बॅट्समनला जखडून ठेवलंय आयान यांनी. खरं तर ही आशिषचीच कमाल आहे. उडवण्याचा प्रयत्न. बॉल आहे हवे. तिकडे प्लेयर आहे आणि कमालीचा झेलचा प्रयत्न होता पण झेल जमिनीला दान झालाय आणि फक्त मिळते 1 धाव. धाव संख्यामध्ये होते वाढ. धाव संख्या आली ती 35. आयान अंडर 20 चा प्लेयर आहे पण काय कमालीची गोलंदाजी करतोय. अक्षरशः बॅट्समन यांना नाचवून ठेवलंय. उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेत बॉल. परत तोच प्लेयर परत आणि आता मात्र चूक नाही करत. कोण आहे आयुष. बघा आयुष कोण म्हणजे आशिष हर्षल सूर्यवंशी यांचे भाऊ. समाज कार्यासाठी दादा जीव की प्राण है. दीपक महेश्वरी दादा त्र्यंबेश्वराची शान है. या समाज कार्यासाठी समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दीपक महेश्वरी दादा 1 नंबर. 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 समाज कार्यासाठी या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दीपक महेश्वरी दादा 1 नंबर. 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 थँक्यू डीजे. एक सुमधुर असं हे गीत दीपकजी महेश्वरी साहेब यांचं. चला ओपनिंग जोडी पाठवायची आपली त्रिमूर्ती संघ. धावसंख्या तुम्हाला विजयासाठी करायची ती म्हणजे 36. 36 का आकडा. फिल्डिंगची व्यूहरचना लावून घ्यायची आहे पाकिजा टीम. पाकिजा टीमला एक आव्हानच असेल जणू काही. 36 धावा डिफेंड करायचे या ग्राउंडवर आणि हे असं ग्राउंड आहे जिथे कितीही धावा होऊ शकतात आणि कितीही सर्वात कमी धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. हे असं एक
जादुई ग्राउंड आहे SS स्टुडिओच्या मागचं. खरं तर हे मॅजिकलच ग्राउंड आहे. या ग्राउंडवर काही किती इतिहास घडलेत. तर बॅटिंग मार्कवर आलेत फिरोज आणि हेमंत. स्ट्राईकवर कोण जाणार आहे? मला वाटते फिरोज भाई मोटू. तर बॉलिंग मार्कवर असतील नबियुल उर्फ रसल. रसल यांचा पेस बघा तुम्ही आता, कारण की मागच्या मॅचला मी त्यांची बॉलिंग बघितली, त्यांच्या बॉल सुद्धा खेळलोय मी. तर बॅटिंग मार्कवर असतील ते म्हणजे फिरोज आणि बॉलिंग मार्कवर असतील ते नमियुल उर्फ रसल. रफ्तार का सौदागर रसल पहला स्पेल डालते हुए अपने टीम के लिए, पाकिस्तान टीम के लिए. ओहो क्या तेज रफ्तार से गोलंदाजी की है इसने. एक ही रन मिलेगा. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या. तर धावसंख्या विजयासाठी आहे 36 आणि पहिल्या चेंडूवर एक धाव काढून आता स्ट्राईकवर असतील ते हेमंत दुधाळ, ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती. ते हेमंत दुधाळ आता ते बॅटिंग मार्कवर सुद्धा ओपनिंग आलेत. ओ काय कव्हर ड्राईव्ह मारलाय. अक्षरशः विराट कोहली सुद्धा लाजेल असा हा कव्हर ड्राईव्ह हेमंत दुधाळ यांच्या मार्फत. तर चांगला असा बॉल टाकला होता रसल यांनी, पण तेवढाच असा चांगला शॉट हेमंत दुधाळ यांच्या मार्फत. धावसंख्या आली ती 5. ओहो काय बॉलिंग टाकली आहे. अक्षरशः काहीच करू शकत नाही आणि बेल सोडलेत मला तर वाटते. बेल सोडले पागल. LBच्या स्वरूपात हेमंत दुधाळ परत त्यांना तंबूच्या आश्रयाला, आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी कोण येईल? ओके ओ हो काय शॉट मारलाय. पॉइंटला मारला तिथे चांगला असं क्षेत्ररक्षण. यज्ञेश वन डाऊनची जागा भरून घेण्यासाठी आलेत यज्ञेश, आणि हरकेस असा तटवलेला चेंडू. धावसंख्यामध्ये होते वाढ. धावसंख्या आली 6 धावा. आणि आता बॉलिंग टाकतात ते रसल. आपल्या रसल वायपर नाही, ते रसल द मसल आहेत. आपली तेज तर्रार गोलंदाजीने आपल्या दिवाणा बनवतात सर्व क्रिकेट नगरीला. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि मिस झालेत. चांगला असं षटक हाताळताना रसल. चला शेवटचा चेंडू आहे मला तर वाटते या षटकातला.
ओ पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि LB ची अपील मागत असताना पण ती अंपायरने फेटाळली आणि या लेग बायच्या स्वरूपात धावसंख्यामध्ये होते वाढ धावसंख्या आली ती 7 धावा 1 ओव्हर समाप्तीनंतर अजूनही 7 धावा 7 थाला फॉर रिझन माझ्या बाजूला बसले ते म्हणजे आशिष हर्षल सूर्यवंशी MS धोनी यांचे फॅन रिअल मॅड्रिड यांचे फॅन रोनाल्डो यांचे फॅन 7 नंबर त्यांना आवडीचा आहे त्यांनी हातावर सुद्धा 7 नंबर कोरलेला आहे हाला मॅद्रिद म्हणजे हारला मॅद्रिद FCB बरोबर हारतेच कधी पण तर बॉलिंग मार्कवर आले ते म्हणजे यामिन सेकंड षटक म्हणजे दुसरं षटक घेऊन टाकण्यासाठी येत आहेत ते म्हणजे यामिन चला टाइमिंग चालू आहे टाइमर चालू है आपका जरा तेज स्पीड अप कीजिए सामना फील्डिंग जरा पटापट सजवायची आहे पाकीजा टीम परवेज शेख यामिन दुसरं षटक घेऊन येत असताना ओ हो काय खोलवर त्याच्या चेंडू टाकलाय यामिन यांनी कट केलाय तिथे 2 धावाला प्रयत्न आणि 2 धावा त्या पूर्ण केल्यात फिरोजानी यज्ञेश यांनी प्रयत्न यज्ञेशांचा आहे थांबवले फिरोजांनी काय कमालीची गोलंदाजी करतोय यामिन पहिला चेंडू असा ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला आणि फक्त 2च धावा मिळतील या बॉलवर फक्त तर दुसरा चेंडू घेऊन चला स्पीड अप करा सामना वेळ खूप कमी आहे अजून एक मॅच खेळायची आपल्याला हो काय कमालीचा बॉल टाकलाय यामिन यांनी काहीच समजला नाही फिरोज यांना मला तर वाटते कट होती नाही लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव धावसंख्यामध्ये होते वाढ धावसंख्या आली ती 10 धावा 2 बॉल समाप्तीनंतर आणि आता प्रथमच या ओव्हर मधल्या पहिला बॉल खेळायला येतात ते म्हणजे यज्ञेश अँड फ्रॉम दत्तनगर यज्ञेश बोहीर त्यांची हाईप इथे क्रिएट करतायत ते म्हणजे आशिष सूर्यवंशी मला कानात बोलून हो पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू तिथे आहेत प्लेयर उभे आणि फक्त एकच धाव मिळेल काय कमालीचं षटक हाताळतात ते म्हणजे यामिन येस मला तर वाटते पहिल्या दुसऱ्या चेंडूवर आलेला चौकार त्यानंतर आतापर्यंत एकही चौकार आणि षटकाराची आतिषबाजी झाली नाही आहे त्रिमूर्ती संघाकडनं फिरोज पुन्हा एकदा तयार यामिन यांना पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू काय कमालीची गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा तिथं तसा शॉट मारला दुसरा धावाचा प्रयत्न करतील का नाही आणि ही आत्महत्या केली आहे यज्ञेश भोईर यांनी आणि आपल्या संघाला अडचणीत टाकून परतताना यज्ञेश भोईर तर सेकंड डाऊनला आले ते म्हणजे आदित्य गावंड आणि आता धावसंख्या त्रिमूर्ती संघाला जिंकण्यासाठी पाहिजे ते म्हणजे तर 14 चेंडू मध्ये 24 धावांची आता गरज आहे ती म्हणजे त्रिमूर्ती संघाला विजय करणे आणि त्या धावा जर डिफेंड करायचा असेल तर 24 धावा करून नाही द्यायच्या आहेत ते म्हणजे पाकीजा टीमला पुन्हा एकदा यामिन तयार
आदित्य उडवलाय तिकडे, तिकडे कोणीच नाही आहे आणि बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. काय कमालीचा आगमन करतोय तो म्हणजे आदित्य. आदित्य यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार मारला आणि आता धावसंख्यामध्ये होते वाढ. धावसंख्या आल्या ती 16, आता होत्या 20 धावांची गरज. ते म्हणजे 13 चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये. पुन्हा एकदा पुढे मारला आणि बॉल जाईल सी रेषे पार, षटकार. मॅचचं जणू काही गणितच चेंज केलं या चौकार आणि षटकाराने. चला पाणी घेऊन जायचंय. प्लेयर्स लोकांनी पाण्याची व्यवस्था केली. तिथं पाणी अवेलेबल आहे. 12th मॅन पण तिथे पाणी अवेलेबल आहे, ते घेऊ शकतात पाणी. तर आता गरज आहे ती म्हणजे पाणी पाहिजे का? आहे पाणी, पाणी आहे. तर आता 14 धावांची गरज, ते म्हणजे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. आणि आता बॉलिंग मार्कवर आहेत ते मोहीन. चला सामना स्पीडअप करायचा आहे. आदित्य गावंड आपली जादू दाखवतायत. त्रिमूर्ती संघाला 500च्या स्ट्राईक रेटने खेळतायत ते म्हणजे आदित्य गावंड आणि फिरोज. त्यांना हातभार लावून आपल्या संघाला विजयी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. हो पुल केलाय. बॉल जाईल काऊ कॉर्नरला आणि 2 धावाचा प्रयत्न. थोडासा खराब असा थ्रो आणि 2 धावा काय रोखू शकल्या नाही. धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या आल्या ती 24 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे, ती म्हणजे त्रिमूर्ती संघाला. जर या 12 धावा डिफेंड केल्या तर पाकीजा टीमला विजय व्हायचा असेल तर 12 धावा डिफेंड कराव्या लागतील. आणि जर त्रिमूर्ती संघाला विजयी व्हायचा असेल तर या 12 धावा 11 चेंडूमध्ये काढाव्या लागतील. पुन्हा एकदा कोलरचा चेंडू होता, तिथे रनआउटचा प्रयत्न होता मोईन यांचा, बट 1 धाव काय रोखू शकले नाही. कमालीचा असा बॉल टाकत असताना मोईन. आणि आता समीकरण परत चेंज होत असताना धावसंख्या झाली ती 25 आणि आता धावसंख्या झाली 25 आणि 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे, ती म्हणजे त्रिमूर्ती संघाला. चला सामना स्पीडअप करायचा आहे. उडवलाय तिकडे पण तिथे बॉल चढलाय हवेत आणि तिकडे नो मॅन्स लँड मध्ये बॉल गेलाय आणि 2 धावा काय रोखू शकत नाही. आणि आता समीकरण चेंज होत असताना आता बॉल टू बॉल पाहिजे, ते म्हणजे त्रिमूर्ती संघाला. ते म्हणजे 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज, ती म्हणजे आहे त्रिमूर्ती संघाला, जर त्या या सामन्यामध्ये विजयी होत असेल तर. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. तिथे प्लेयर अवेलेबल आहेत, फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. आणि आता समीकरण थोडस चेंज होत असताना 8 चेंडू आणि 8 धावा. आशिष सूर्यवंशी थोडे मायूस. अटीतटीचा सामना हा आपटलाय आणि बॉल जाईल. रिव्हर्स मारलाय, बॉल धावतोय वेगाने आणि मिळतोय हा फिरोज यांना चौकार. तर 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे, ती म्हणजे त्रिमूर्ती संघाला, जर ह्या सामन्यामध्ये विजयी व्हायचा असेल. फिरोज यांची कमाल जी खेळली, आपला विकेट अत्यंत खिले मारून तिथे ठोकून दिलाय, म्हणजे विकेटच टाकत नाही आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये चेंडू होता, तिकडे प्लेयर अवेलेबल आहेत, फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. आणि आता समीकरण चेंज होत असताना 6 चेंडू आणि 3 धावेची गरज.
थोडस कठीण आणि थोडस सोपं असं हे लक्ष आता त्रिमूर्ती संघासाठी. आणि आता आशिषच्या चेहऱ्यावर थोडस हास्य फुलत असताना, कारण की त्यांना माहित आहे मॅच आता आपल्या हातात आहे. बट मित्रा, क्रिकेट आहे, काही होऊ शकते. पाकिजा टीम कमबॅक करू शकते, कारण की त्यांच्याकडे हा चौथा बॉलर आहे, तो म्हणजे परवेज. एक लेजेंडरी असा प्लेयर, कित्येक मैदान गाजवून सोडले त्या परवेज यांनी. तोच परवेज आता बॉलिंग मार्कवर. 3 फिरोज तयार असतील पुन्हा एकदा. ओहो, विराट कोहली यांची आठवण देत असताना हा शॉट. एक धाव तर निश्चित आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगला असा हा थ्रो विकेट किपरच्या हातात गेलाय. आणि आता समीकरण आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 2 धावा. सामना थोडासा रंगलाय आणि थोडासा ओहो, डॉट चेंडू होता, बट विकेट किपरने थोडी मिसफिल्ड केली आणि एक धाव काय रोखू शकले नाही. आणि आता समीकरण बनते ते म्हणजे 4 चेंडू आणि 1 धावा. आता थोडस खंदे पडले ते म्हणजे पाकिजा टीमचे, बट बॉलर काय हार मानणार नाही, कारण की बॉलर नाव आहे परवेज. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकते. सामोरे आहेत ते म्हणजे फिरोज, बट तेवढाच असा मातब्बर गोलंदाज तो म्हणजे परवेज. चला, सर्व प्लेयर मला वाटते जवळ आलेत. काही होऊ शकते. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. परवेज पुन्हा एकदा तयार. ओ हो. चला, थर्ड अंपायरचा डिसिजन, थर्ड अंपायर दिला आहे, जरा चेक करायचंय. शुभम सर जरा यायचंय, पंचांची भूमिका निभावायची आहे जरा. स्क्रीन बंद करायचे, स्क्रीन बंद करायचे. हा तेच. दत्तंगरवाले तिथे टेन्शन नका घेऊ, तिथं भेटणारच नाही बघायला तुम्हाला.